गेटवे ते मांडवा जलवाहतूक सेवा तात्पुरती बंद. अरबी समुद्रावर निर्माण झालेल्या अस्थिर हवामानाचा मुंबई मांडवा जलवाहतूक सेवेला फटका. उंच लाटा उसळत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी. समुद्रातील वादळ सदृश परिस्थितीचा गणपतीपुळे किनाऱ्याला फटका. किनाऱ्यावरील पर्यटकांना पोलिसांनी बाहेर काढलं. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचं रूपांतर तीव्र दाबात होण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरमध्ये किरीट सोमय्या जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला बोगस जन्म प्रमाणपत्र दिल्या गेल्याच्या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार. शिर्डीमध्ये 10 दिवसात 7 लाखाहून अधिक भाविक साईंच्या शरणी लीन. दीपावलीच्या सुट्टीत दर्शनासाठी भाविकांची गर्दी. गर्दीचा ओघ अजूनही कायम. नंदुरबारच्या शहादा येथील एका सराफा व्यापाऱ्याचं अपहरण. शहादा पोलिसांकडून संबंधित सोनाराचा तपास सुरू. घटनेनंतर कुटुंबीय आणि शहादा सराफा असोसिएशनचे पदाधिकारी पोहोचले पोलीस ठाण्यात. ओमराजे निंबाळकरांचं राणा जगजितसिंह पाटलांना तुळजाभवानीच्या दारी खुली चर्चा करण्याचं आव्हान. तर राणा जगजितसिंह पाटलांच्या मुलाकडून फेसबुकवर ओमराजेंना डिवचणार रील शेअर. धाराशिवमध्ये राजकारण चांगलंच पेटलंय. गोंदिया जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेना स्वबळावर लढणार. संजय कुंभलकर यांची घोषणा. नगर परिषद निवडणुकांची तयारी सुरू. शिंदे गटाकडून इच्छुक उमेदवारांची बैठक. सोलापुरातील माजी आमदारांच्या भाजप प्रवेशाची तारीख निश्चित. राजन पाटील, यशवंत माने, रणजितसिंह शिंदे करणार भाजपात प्रवेश. 29 ऑक्टोबरला माजी आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश होणार. काँग्रेसने देशात बॅलेट पेपरच्या माध्यमातून 70 वर्ष मतचोरी केली. त्यामुळे काँग्रेसला मतचोरीवर बोलण्याचा अधिकारच नाही. भाजपचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांची टीका. परभणीच्या गंगाखेडमध्ये राजकीय खेळींना सुरुवात. आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याकडून गंगाखेड विकास आघाडीच्या नावाखाली इतर पक्षांच्या नेत्यांना एकत्र करण्यास सुरुवात.